Good afternoon, students. Okay, in last lecture, we already seen the database, its examples, its applications. Okay, today we will going to see the advantages of DBMS. Okay, what is the plus advantages of DBMS? First is reducing data redundancy. Second is sharing of data, data integrity, data security, backup and recovery, privacy, development and maintenance time. Okay, in advantages, first reducing data redundancy. The file based data management system contained multiple files that were stored in many different locations in a system or even across multiple systems. Because of this, there were something multiple copies of the same file which lead to data redundancy. This is prevented in a database as there is a single database and any change it is reflected immediately. Because of this, there is no chance of encountering duplicate data. ओके, त्यांनी ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जेव्हा आपल्याला माहिती आहे आपल्या पी सीमध्ये सेम टाईपच्या फोल्डर्स सेम टाईपचे कॉपीज असू शकतात. ओके, सेम टाईपची फाईल सेम नेमनी सेव्ह केलेली सुद्धा असू शकते. म्हणजेच काय, एकच फाईल मल्टिपल ह्यानी सेव्ह केलेलं असू शकते. म्हणजे एकापेक्षा दोनसुद्धा त्या सेव्ह केलेल्या असतील दुसऱ्या फोल्डरमध्ये वगैरे. पण डेटाबेसमध्ये काय होतं त्यांनी सांगितलं आहे, डेटा रिडंडन्सी. म्हणजेच काय, ते काय जर सेम किंवा सेम जो डेटा असेल तर तो एकदाच काउंट करतो. ओके, त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं, देअर इज नो चान्स ऑफ एन्काउंटरिंग डुप्लिकेट डेटा. तो एकदा इन्सर्ट केला की तो सेमच. आता सेम फॉर एक्झाम्पल घेते, आता सेम रुपाली नावाची एक मुलगी आहे. ओके, दुसरीसुद्धा एक रुपाली नावाची स्टुडंट आहे. बरोबर, त्यांचा मी फॉर्म सबमिट केला, फॉर्म फिलअप केला, सबमिट केला दोघींचा नावाचा. पण काय करेल, तो पहिल्या रुपालीने जो फॉर्म सबमिट केलेला आहे त्याला तो सेपरेट एक नंबर देईल. दुसऱ्या रुपालीने जो फॉर्म सबमिट केला त्याला तो सेपरेट नंबर देईल. म्हणजेच काय, तो काय करेल, डुप्लिकेट डेटा होऊन देणार नाही. ओके, सेपरेट तो काय करेल, सेव्ह करेल. सो हा एक ॲडव्हान्टेजेस आहे. शेअरिंग ऑफ डेटा, म्हणजे आपण इझिली शेअर करू शकतो. द युजर्स ऑफ द डेटाबेस कॅन शेअर द डेटा अमंग देमसेल्फ. देअर आर व्हेरियस लेवल्स ऑफ ऑथरायझेशन टू ॲक्सेस हिज डेटा अँड कॉन्सिक्वेंटली द डेटा कॅन नॉट बी शेअर्ड बेस्ड ऑन द करेक्ट ऑथरायझेशन प्रोटोकॉल्स being followed. Many remote users can also access the database simultaneously and share the data between themselves. ओके, शेअरिंग डेटा काय सांगितलं आहे, ते इझिली आहे रिमोट ॲक्सेस थ्रू सुद्धा. Okay, data integrity means that the data is accurate and consistent in the database. Data integrity is very important as there are multiple databases in a DBMS. All of these databases contain data that is visible to multiple users, so it is necessary to ensure that the data is correct and consistent in all the database and for all the users. त्यांनी काय सांगितलं आहे, डेटाबेस काय करतं सांगितलं आहे, इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज देअर आर मल्टिपल डेटाबेसेस इन DBMS. मल्टिपल टाईप्सचे डेटाबेस आहेत. बरोबर, मी जसं तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल्समध्ये. त्यांनी काय सांगितलं आहे, पण डेटाबेसमध्ये जेव्हा मल्टिपल युजर्सचा डेटा व्हिजिबल होतो त्यावेळी तो करेक्ट आणि कन्सिस्टंट असावा इन ऑल डेटाबेस फॉर ऑल युजर्स. म्हणजे ह्या डेटाबेसमध्ये वेगळा दिसतोय, दुसऱ्या डेटाबेसमध्ये जरी मी दुसरा डेटाबेस जरी यूज केला, इन्फॉर्मेशन फिलअप केली, पण त्याच्यामध्ये वेगळं दिसते असं नाही आहे. ह्याच्यामध्ये कन्सिस्टंटी आणि करेक्ट फॉर्मॅटमध्ये त्यांनी स्टोअर केलेला असतो. Data security is a virtual concept in a database. Only authorized users should be allowed to access the database and their identity should be authenticated using a username and password. Unauthorized users should not be allowed to access the database under any circumstances as it violates the integrity constraint. ओके, म्हणजेच काय त्यांनी दिलेले आहे की जी आयडेंटिटी आहे डेटाबेस अँड देअर आयडेंटिटी शुड बी ऑथेंटिकेटेड युझिंग अ युजर नेम अँड पासवर्ड. सो ऑथराइज्ड युजर शुड नॉट अलाउड टू ॲक्सेस डेटाबेस अंडर एनी सर्कमस्टन्सेस ॲज इट व्हायोलेट्स द इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट. त्यांनी काय सांगितलं आहे, आपला जो डेटाबेस आहे बरोबर, तर त्याला युजर नेम आणि पासवर्ड देऊन आपण सिक्युरिटी देऊ शकतो. म्हणजेच काय, अनऑथराइज्ड पर्सन म्हणजे काय, थर्ड पर्सन जो असेल तो त्यांनी जरी ट्राय केला ॲक्सेस करायचा तरी तो ॲक्सेस करू शकत नाही. सो इट इज अ कॉन्फिडेन्शियल. ओके, प्रायव्हसी rule in a database means only the authorized user can access a database according to its privacy constraint. There are levels of database access and a user can only view the data he is allowed to. For example, in social networking sites, access constraints are different for different accounts. A user may
वॉन्ट टू ॲक्सेस. काय त्यांनी सांगितलं आहे, देअर आर लेवल्स ऑफ डेटाबेस ॲक्सेस अँड अ युजर कॅन ओनली व्ह्यू द डेटा ही इज अलाउड टू. फॉर एक्झाम्पल, इन सोशल नेटवर्किंग सायन्स ॲक्सेस कंटेंट्स आर डिफरंट फॉर डिफरंट अकाउंट्स. अ युजर मे वॉन्ट टू ॲक्सेस. प्रायव्हसीमध्ये त्यांनी काय दिलं की ज्याला फक्त डेटाबेसमध्ये काय त्यांनी सांगितलं, लेवल्स ऑफ डेटाबेस ॲक्सेस अ युजर कॅन ओनली व्ह्यू द डेटा ही इज अलाउड टू. त्याच्यामध्ये सुद्धा लेवल्स आहेत की कुठपर्यंत तुम्ही डेटा बघू शकता. पूर्ण कम्प्लिटली नाही सांगू शकत ते. फक्त ऑथराइज्ड युजरच हा डेटा ॲक्सेस करू शकतो आणि बघू शकतो. ओके. बॅकअप अँड रिकव्हरी. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ऑटोमॅटिकली टेक्स केअर ऑफ बॅकअप अँड रिकव्हरी. द युजर डोंट नीड टू बॅकअप डेटा पिरियडिकली बिकॉज this is taken care of by the DBMS. Moreover, it also restores the database after a crash or a system failure to its previous condition. ओके. जर काय सिस्टीम फेल्युअर झाली, क्रॅश झाली, त्याच्यामध्ये बॅकअप आणि रिकव्हरी म्हणजे ते गेलेला डेटा, लॉस झालेला डेटा आपण परत घेऊ शकतो आणि रिकवर करू शकतो. डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स time. DBMS reduces application development and maintenance time. It supports many important functions that are commonly to many applications. Accessing data stored in the DBMS which facilitates the quick development of application. ओके. इझिली आपण डेव्हलपमेंट करू शकतो, मेंटेनन्स करू शकतो. ओके. समजलं. सो हे ॲडव्हान्टेजेस रीड करा आणि नेक्स्ट डेटा टाईप्स इन DBMS आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. कुठले कुठले डेटा टाईप्स सपोर्ट करतं ते. ओके.